पाकच्या ट्रेन अपहरणाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। बलूच लिबरेशन आर्मीनं हा व्हिडिओ जारी केला आहे। त्या अपहरणावेळी नेमकं काय घडलं, कसं केलं, पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसचं अपहरण हे दाखवण्यासाठी BLAनं हा व्हिडिओ जारी केला आहे। पाक सैन्यासाठी कसा रचला सापळा हे सगळं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। तर काही महिन्यांपूर्वी BLAनं पाकिस्तानची जी जाफर एक्सप्रेस आहे तिचं अपहरण केलं होतं आणि त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये या ट्रेनमध्ये असलेले जे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांच्यापैकी काहींवर हल्ला केलेला होता आणि त्याचं अपहरण नेमकं कसं झालं होतं या ट्रेनचं हे दाखवणारा व्हिडिओ आता BLAनं जारी केलाय। तर त्या अपहरणावेळी नेमकं काय घडलं होतं ते आपण बघू शकतोय या व्हिडिओमधून। BLA ज्यांनी आता दावा केला आहे की आपण बलुचिस्तान जो प्रांत आहे पाकिस्तानमधला तो स्वतंत्र आहे, पाकिस्तानमध्ये तो नाहीये, पाकिस्तानचा भाग नाहीये असं जाहीर करण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वीच BLA कडून। आणि आता काही महिन्यांपूर्वी जे अपहरण केलं होतं जाफर एक्सप्रेसचं त्याचा हा व्हिडिओ आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। BLA बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जी मागील अनेक वर्षांपासून बलुचिस्तान हा वेगळा व्हावा पाकिस्तान मधून यासाठी झगडतीये, लढा देते आणि त्याच BLAनं पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेसचं अपहरण केलेलं होतं, हायजॅक केलेली होती ही ट्रेन। तेव्हा नेमकं काय घडलेलं होतं ते दाखवणारा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर BLAचे हे सदस्य आहेत ज्यांनी पाकिस्तानातली ही ट्रेन हायजॅक केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी नेमकं कशा पद्धतीनं ते ऑपरेशन राबवलं हे दाखवताना BLAचे सदस्य दिसून येत आहेत। नमस्कार, मी आमिर केद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनला अचानक आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 3 जूनला पार पडणार आहे, तर विष्णू चाटेचा अर्जावरील निकाल हा राखून ठेवण्यात आला आहे। बंद ठेवल्याने निषेध व्यक्त केल्याने न्याय मिळतो का? देवटे मारहाण प्रकरणावरती धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मनोज जरांगे जी दिशा ठरवतील ती मान्य असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली। यावेळेला कृषी विभागाचं व्हॉट्सअप चॅनलचं कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं, तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते। केंद्राच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। जागतिक प्रश्नावरती पक्षीय भूमिका घ्यायची नसते, तर इथं स्थानिक राजकारण आणू नये ही आमची भूमिका असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावरती आहेत। यावेळेला त्यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत पूजा केली आहे। यावेळेला त्यांच्यासोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर ज्योती मल्होत्रावर मेटाने मोठी कारवाई केलेली आहे। ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ज्योतीची पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे। पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिरा बतूल हिने सोशल मीडियावरती पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केला आहे। ज्योती मल्होत्राने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट केली होती। यामध्ये ती दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत होती, मात्र या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार असल्याचा कुठलाही उल्लेख तिने केलेला नाहीये। तर दुसरीकडे तिची मानलेली बहीण हिरा बतूल अटारी वाघा बॉर्डरवरील भारतीय सुरक्षा चौकी दाखवत असल्याचं दिसून येत आहे। हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला आहे। हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेने हेरगिरीच्या आरोपाखाली अजून एका आरोपीला अटक केली आहे। आरोपी हनीफवरती पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे। हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यानंतर कौशल्य ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने ज्योती मल्होत्रासोबत व्यावसायिक संबंध संपवले। कौशल्य ट्रिप कंपनीने सोशल मीडियावर ज्योतीसोबत कोलॅबोरेशन केलेलं होतं। कंपनीने ज्योतीसोबत तयार केलेले सर्व ट्रॅव्हल व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले। युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता देशभरातून ISIच्या गुप्तहेरांचं अटक सत्र सुरू झालेलं आहे। उत्तर प्रदेश ATSने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIसाठी काम करणाऱ्या गुप्तहेर शेहजादला अटक केली आहे। आरोपी शेहजाद हा उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी आहे। हरियाणाच्या सोनीपतमधल्या एका खासगी विद्यापीठातील प्रोफेसर अली खान मेहबूदाबाद याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर त्याला अटक करण्यात आली आहे। अली खान याला कोर्टात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पाकिस्तानातून भारतात
ISI एजंटना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. उत्तर प्रदेशच्या कैरनालमधील रहिवासी इक्बाल पाकिस्तानातील ISIच्या एजंटना प्रशिक्षण देत होता. इक्बालने या कामासाठी नोमान इलाही याला सुद्धा तयार केलेलं होतं. भारताविरुद्ध पाकच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रचार मोहीम सुरू करण्यासाठी 20 पानांचं विशेष दस्तावेज तयार केलेलं आहे. पाश्चिमात्य आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताविरोधात प्रचार करण्यासाठी पाकने ही कागदपत्र तयार केली. अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवरती होतं अशी माहिती समोर येते आहे. भारतीय सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार पाकच्या महत्त्वाच्या टार्गेटवरती अमृतसर इथलं गोल्डन टेम्पल होतं. मात्र भारतीय सैन्याने पाकच्या या नापाक कुरापतींना पूर्ण होऊ दिलेला नाहीये. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये. सध्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूरचं अकराळ विक्राळ रूप अजून सुद्धा बाकी आहे असं वक्तव्य 15 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी केलेलं आहे. अमृतसर विमानतळावरती भारतीय सैन्य सतत लक्ष ठेवून असून त्यांच्याकडून जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. आकाश मिसाईल प्रणाली कशी काम करते याचं प्रात्यक्षिक पंजाबच्या अमृतसरमध्ये भारतीय सैन्यानं दाखवलेलं आहे. L-17 एअर डिफेन्स गन आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारे हल्ले रोखलेत. पाकिस्तानने अनेक मिसाईल या मंदिरावरती डागलेली होती. भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवत पाकचे सर्व हल्ले परतवून लावलेत. गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादमध्ये पुन्हा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या सामर्थ्याचा गौरव केलेला आहे. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची चर्चा संपूर्ण जगात होत असून मिसाईलने पाकिस्तानी एअरबेसला उद्ध्वस्त केलंय. ब्रह्मोस मिसाईलने चीनी एअर डिफेन्स सिस्टीमला उद्ध्वस्त केलंय असंही शहा म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ भारतीय सैन्यानं जारी केलाय, ज्यामध्ये वेस्टर्न कमांडने कशाप्रकारे पाकिस्तानी मिसाईलचे हल्ले रोखले हे स्पष्टपणे दिसतंय. पाकिस्तानच्या फतेह आणि शाहीन या मिसाईलला हवेतच रोखण्यात आल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं एक व्हिडिओ जारी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये नौदलाची युद्ध क्षमता, अत्याधुनिक हत्यारांची झलक या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने आणखीन एक नवा व्हिडिओ जारी केलेला, ज्यामध्ये भारताच्या हवाई संरक्षण गनर्सनी जलद कारवाई करत पाकिस्तानने ड्रोनद्वारे केलेले हल्ले कसे परतवून लावलेत हे दाखवण्यात आलंय. नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे कोकाटे चांगलेच संतापले होते. गैरहजर अधिकाऱ्यांना कोकाटेने नोटीस बजावली आहे. तर सोलरच्या प्रश्नावरून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही कोकाटे यांनी धारेवर धरलाय. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने परिवहन कार्यालयावरती मोर्चा काढला. यावेळेला मोर्चेकरांनी जाचकाटींना विरोध केलाय. तातडीने वाहनधारकांवरील अन्याय थांबवण्याची मागणी करण्यात आली. महाड MIDC परिसरात 4 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीला भर रस्त्यात फाशी देण्यात यावी अशी मागणी करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला आर्णी या राष्ट्रीय महामार्गावरील वनोजा ते मंगळूरपीर दरम्यानच्या महामार्गावर मोठे तडे गेले. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला. महाराष्ट्र शासनाकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबवण्यात आली. या दुसऱ्या टप्प्यात कराड वन परिक्षेत्रात आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला. नंदुरबारमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने भाजपाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार, सफाई, नद्यांचे घाट सफाई, नदी आरती अशा उपक्रमांचा समावेश आहे. ठाण्याच्या शहापूरमध्ये 5 दिवसीय आंबा महोत्सवाचं नियोजन करण्यात आलं. यावेळेला प्रकाश भांगरत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आंबा महोत्सवात विविध प्रजातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बीडमध्ये विष्णू चाटेने डिस्चार्ज अर्ज मागे घेतलेला आहे. निर्दोष असल्याचा अर्ज विष्णू चाटेने कोर्टात दाखल केलेला होता. जळगाव जिल्ह्यातील सावदा इकडे रुग्णांच्या सोयीसाठी भव्याचं नवीन ग्रामीण रुग्णालय उभं करण्यात आलंय. मात्र रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी करत शिवसेनेसह भाजपानं उपोषण केलं. वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात वसईत तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. रायगडच्या महाड शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला नागरिकांसह सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दरम्यान रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपाच्या वतीने यवतमाळच्या पुसद तालुक्यात सिंदूर सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळेला भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या.
जळगावच्या सावदा रेल्वे स्थानकावरती अमृत भारत योजनेअंतर्गत यात्री सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये नवीन सुविधांचा 21 मे रोजी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येतव या ॲपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. या ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चित चालना मिळेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. भुसावळमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ सचिन पाटील यांचा गौरव करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवेचा अभिमान आमच्या फेकरीचा गौरव या भावनेतून हा सत्कार करण्यात आलेला आहे. यावेळेला राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केलं. पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली. त्याने 12 भटक्या कुत्र्यांवरती विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला. धाराशिवमध्ये रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी गावकऱ्यांनी रस्त्यावरती खड्डा खोदून स्वतःला अर्ध गाडून घेत आंदोलन केलंय. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीची आवक वाढलेली आहे. या हळदीला प्रति क्विंटल 22,000चा दर मिळालेला आहे. ही काळी हळद संधिवात, यकृताचे रोग आणि त्वचेचे विकार यासह इतर आजारांसाठी गुणकारी आहे. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 45,633 शेतकऱ्यांना 457 कोटी 45 लाखांचं कर्ज वितरित करण्यात आलेलं आहे. अनेकांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज देण्याची गती मंदावली. उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून नदीचं पात्र अरुंद केलं जातं. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा पुराचा धोका वाढलेला आहे. पुराचा धोका वाढल्यामुळे बदलापूरकर चांगलेच धास्तावले. नाशिकमधील नामपूरच्या स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका महिलेवरती अंत्यविधी केल्यानंतर तिच्या अस्थी आणि राख गायब झालेले, त्यामुळे अघोरी कृत्याचा हा प्रकार असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या धक्कादायक प्रकार एक समोर आलेला आहे. एका 39 वर्षीय विवाहित पुरुषाने आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत. बच्चू कडू आज शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी, प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी या ठिकाणी आंदोलन करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला आणि चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने स्वतः बैलजोडींची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया आणि रथाला बैलजोडी जुंपण्याची प्रथा ही आता बंद होणार आहे. 29 मे ते 12 जून दरम्यान देशभरातील 700 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थांचं शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करतील. पुण्यातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळीमधील नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 36,000 क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. कांद्याला सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटली आहे. दौंड बाजार समितीत 69 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. या गव्हाला सरासरी 2,700 रुपये इतका दर मिळतो. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिंती परिसरात केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. केळी पीक भुईसपाट झाले, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. चांदवड भागात अवकाळी पावसाने कहर केलाय. वडगावातील पंगू या ठिकाणी पोल्ट्री फार्मच्या शेडवर वीज पडली आणि 2,000 कोंबड्यांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळेला वीज कोसळल्यामुळे 4 जनावरांचा मृत्यू झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कर्नाटकात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आणि एक मोठी बातमी समोर येते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रासह आतापर्यंत 11 जणांना अटक केलेली आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशामधून संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर यात तरुण इन्फ्लुएन्सर्स, विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रकारे बघायला मिळतो. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलं आहे.
पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा या सगळ्यांवरती आरोप आहे. आपण बघतोय या आरोपाखाली, हेरगिरीच्या आरोपाखाली 11 जणांना अटक केली आहे. मनमाडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे रेल्वे स्टेशनचं छत गळू लागल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान तातडीने छत दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत. नांदूर शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांवरील छप्पर उडून गेलेत, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. सर्वसामान्यांची दाणादाण उडाली. पालघर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीचा भाग असलेल्या राबणी बुजणीच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे त्यामध्ये व्यत्यय आलाय. 75% राब अवकाळी पावसामुळे भिजल्यामुळे शेतकऱ्यांपुढे भात, वरी, ज्वारी या रोपांच्या वाढीचं संकट निर्माण झालंय. जळगावात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली आहेत. गुरांच्या गोठ्यावर देखील झाड कोसळल्यामुळे गोठ्याखाली गाय दबली गेली होती. यावेळेला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिची सुखरूप सुटका केली आहे, तर झाड कोसळल्यामुळे वाहनांचं सुद्धा नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला असून बळीराजा हवालदिल झालेला आहे. आजपासून पुढील 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. वाशिम जिल्ह्यातील असेगाव जवळका परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. 7व्या दिवशी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. मनमाड येवल्यासह परिसरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग 7व्यांदा पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या पावसामुळे काही झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी जनावरं ठार झाली. जिल्ह्यातील शास्त्रीनगर भागात विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे यात सुदैवाने हानी मोठी टळलेली आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धोकादायक खांबाबद्दल माहिती दिली होती, मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागपुरातून घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या 2 कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी, 4 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.